महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला रेल्वे स्थानकावर झोपी गेलेल्या प्रवाशाची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अवघ्या 2 तासात बेड्या ठोकण्याची कारवाई मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी रेल्वे स्थानक परिसरात केली। अब्दुल वाजिद अब्दुल हाफिज राहणार कानाका नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। कानपूर येथून हैदराबादला जाणारा प्रवासी मधुर वाजपेयी अकोला रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत असताना त्यांना झोप लागली। तेवढ्यात अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग चोरी केली। बॅगमध्ये 1,50,000 रुपये किमतीचा लॅपटॉप होता। बॅग चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी देखील तत्काळ आरोपीला अटक करून त्यांच्या ताब्यातून बॅग आणि लॅपटॉप परत मिळवला। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई रेल्वे पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे, पोलीस अंमलदार सुशील सांगळे, शिवलाल दहिकर, राकेश सिंग ठाकूर, संतोष इंगळे यांनी केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।